सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुम्ही एखाद्या व्यक्तीवर मनापासून खूप प्रेम करता, परंतु त्या व्यक्तीला तुम्ही त्या व्यक्तीवर प्रेम करता हे माहीतच नाही आणि ती गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. परंतु तुम्ही तुमच्या मनातूनच तुम्हाला भीती वाटते की आपण आपल्या मनातलं जर का प्रेमाच्या भावना जर का त्या व्यक्तीच्या समोर व्यक्त केल्या तर ती व्यक्ती आपल्यापासून लांब जाईल, असं तुमच्या मनातच वाटत असेल तर आजचा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी. कारण आपण ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीवर अतिशय प्रेम करतो, परंतु त्या व्यक्तीसमोर आपल्या प्रेमाच्या भावना सांगायला घाबरतो, किंवा एखादी व्यक्ती जी तुम्हाला अतिशय आवडते आणि ती व्यक्ती तुमच्या प्रेमात पडावी त्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता. परंतु कुठल्याही चुकीच्या कामासाठी हा व्हिडिओ तुम्ही कुणालाही शेअर करू नका, किंवा तुम्ही ह्या व्हिडिओचा वापरसुद्धा चुकीच्या कामासाठी करू नका. आता हा जो व्हिडिओ आहे हा फक्त प्रेमासाठी, म्हणजे तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करता त्यासाठीच आहे. तर आता एखादी व्यक्ती तुम्ही त्या व्यक्तीला आवडता की नाही हे तुम्हाला माहिती नाही, परंतु तुम्हाला ती व्यक्ती आवडते. आता ती व्यक्ती तुमच्या जर जीवनात तुम्हाला हवी असेल तर त्यासाठी हा उपाय तुम्ही नक्कीच करू शकता. ह्या उपायासाठी कुठल्याही प्रकारचा खर्च नाही, कुठल्याही प्रकारचा प्रॉपर असा दिवस नाही की त्या दिवशीच तुम्ही करू शकता. हा जो उपाय आहे हा तुम्ही कधीही करू शकता. आता हा उपाय करत असताना तुम्हाला घरातच जर तुम्ही असाल तर दिवसातून 2-3 वेळा हा उपाय करू शकता. जर तुम्ही कामानिमित्त बाहेर पडत असाल तर तुम्ही सकाळी आणि रात्री 2 टाईम तरी हा उपाय करू शकता. हा उपाय खूप सुंदर आहे आणि खूप प्रभावशाली आहे. बघा, आपण हिंदू आहोत आणि हिंदू धर्मात सर्व देवी देवतांना आपण खूप मानतो. त्याचप्रमाणे मंत्र, स्तोत्र हे सुद्धा आपल्या घरात आपण सकाळ संध्याकाळ म्हणत असतो. आणि अशाच एका मंत्राने आपल्याला आपल्या आवडत्या व्यक्तीला आपल्या वशमध्ये करायचं आहे, आपल्याजवळ आकर्षित करायचं आहे. आपल्या प्रेमात ती व्यक्ती नक्कीच वेडी होणार आहे. म्हणजे काय, तर ती व्यक्ती तुमच्याजवळ आकर्षित होणार आहे. तुमचं आकर्षण जे आहे ते खूप वाढणार आहे ह्या मंत्राने. ह्या मंत्रात खूप ताकद आहे. त्यामुळे हे मंत्र जर का तुम्ही 2-3 वेळा दिवसातून वापरला तर अतिशय लवकरात लवकर ह्या मंत्राचा तुम्हाला स्वतःला काहीतरी फायदा होताना नक्कीच दिसेल. आता काय करायचं आहे, मंत्र कसा म्हणायचा आहे, व्हिडिओ व्यवस्थितपणे ऐका आणि ज्यांना कुणाला हवा असेल त्यांना WhatsAppला जाऊन शेअर करा. अजून एक महत्त्वाची टिप, आजकाल बऱ्याच बऱ्याच ठिकाणी आपल्याला एक्स्ट्रा अफेअर्स दिसतात. तर अशा गोष्टीसाठी ह्या मंत्राचा वापर करू नका. कारण कामाख्या देवीचा मंत्र आहे. कामाख्या देवी कधी कुणाला काय शिक्षा देईल आपण सांगू शकत नाही. त्यामुळे कामाख्या देवीच काय, सगळेच देवी देवता चुकीच्या कामासाठी कुठल्याही मंत्राचा वापर करू नका. सांगण्याचं तात्पर्य एवढाच. आता आपण आपल्या मंत्राकडे वळूया. मंत्र कसा म्हणायचा तत्पूर्वी बघा, आपल्या चॅनलची ज्यांना कुणाला मेंबरशिप हवी असेल त्याने जॉईन बटनवर क्लिक करा आणि फटाफट मेंबरशिप घ्या, जेणेकरून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुमच्यासाठी घेऊन आलेल्या सेपरेट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच मिळणार आहेत. आता तुम्हाला काय करायचं आहे ह्या उपायासाठी, सर्वात पहिले ज्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम करता किंवा जी व्यक्ती तुमच्या जवळ यायला पाहिजे, तुमच्याजवळ आकर्षित व्हायला पाहिजे, अशा व्यक्तीला तुम्ही व्हिज्युअलाइज करा. म्हणजे काय, डोळ्यासमोर ती व्यक्ती आणा की ती व्यक्ती त्याच्या घरच्या व्यक्तींना छानपणे पटवून देते की ती व्यक्ती माझ्यासाठी खूप योग्य आहे, किंवा ती व्यक्ती तुमच्याशी छान छान गप्पा गोष्टी करते, किंवा तुमच्या जवळ येते, तुम्हाला फोन करते, तुम्हाला मेसेज करते, किंवा तुम्ही दोघे एकत्र एखाद्या समुद्र किनाऱ्यावर बसलात किंवा एखाद्या गार्डनमध्ये तुम्ही बसलात, छान छान गप्पा गोष्टी चालल्यात आणि अशा प्रकारच्या तुम्ही ज्या काही चांगल्या इच्छा, चांगल्या गोष्टी तुम्ही तुमच्या मनातून इच्छा ह्या तुमच्या डोळ्यासमोर आणा. डोळ्यासमोर चित्र उभं करा. म्हणजे हे काय, ते व्हिज्युअलाइज करा की ती व्यक्ती तुमच्या जवळ येते. अशा पद्धतीने तुम्ही त्या व्यक्तीचं चित्र डोळ्यासमोर आणायचं आहे, त्या व्यक्तीला व्हिज्युअलाइज करायचं आहे. आता त्यानंतर काय करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला 3 वेळेला दीर्घ श्वास घ्यायचा आहे. नाकाने श्वास घ्यायचा आणि तोंडाने सोडायचा, असं 3 वेळेला करायचं. चित्त एकाग्र होतं अशाने आणि मनातले सर्व दुसरे विचार निघून जातात. आता काय करायचं, हा जो कामाख्या देवीचा मंत्र आहे हा मंत्र व्यवस्थित लिहून घ्या आणि त्यानंतर हा मंत्र म्हणायला सुरुवात करा. ओम क्लीं क्लीं कामाख्या क्लीं क्लीं नमः.
ओम क्लीम क्लीम कामाख्या क्लीम क्लीम नमः हा मंत्र व्यवस्थितपणे लिहून घ्या आणि हा मंत्र तुम्ही म्हणायला सुरुवात करा. जास्तीत जास्त वेळेला हा मंत्र म्हणा, पण तत्पूर्वीच तुम्हाला त्या व्यक्तीला व्हिज्युअलाइज करून नंतरच हा मंत्र म्हणायचा आहे. बघा, ह्या मंत्रात खूप ताकद आहे. कामाख्या देवी नक्कीच तुमच्या प्रेमासाठी तुमची मदत करेल आणि तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होईल. आजचा छोटासा व्हिडिओ ज्यांना कुणाला हवा असेल त्यांना WhatsAppला जाऊन शेअर करा. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.